समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. पलूस येथील जिल्हा परिषद शाळा बौद्ध वसाहत येथे समता सप्ताह अंतर्गत विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी व पालकांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पलूस तालुक्याचे दिव्यांग विभागाचे प्रमुख विशेष शिक्षक विनोद आल्हाट यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. पलूस कॉलनीच्या उपक्रमशील शिक्षिका सौ उषा कुंभार यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावर आपण कशा पद्धतीने शिक्षण घेऊन आपलं ध्येय पूर्ण केलं याबद्दल माहिती सांगितली. जिल्हा परिषद शाळा आंधळीच्या सुसीमा थोरात यांनी मुलांनी मोबाईल आणि टीव्ही पासून दूर राहून जास्तीत जास्त अभ्यास करून जीवनामध्ये उत्तुंग असे यश संपादन करावे याविषयी मार्गदर्शन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी दिव्यांगांची मुलाखत घेऊन त्यांचा खडतर जीवन प्रवास जाणून घेतला. या कार्यक्रमासाठी पलूस कॉलनी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ उषा कुंभार, जिल्हा परिषद शाळा आंधळीच्या उपक्रमशील शिक्षिका सुसीमा थोरात, विशेष शिक्षक विनोद आल्हाट, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या चर्चासत्रामध्ये दिव्यांगांवर मात करून जिद्दीने व चिकाटीने आपल्या आयुष्यामध्ये उत्तुंग यश संपादन करणाऱ्यांचा जीवनपट उलगडण्यात आला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पलूस केंद्राचे केंद्रप्रमुख संजय डोंगरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिराज सुतार यांनी केले तर आभार सौ इंदुताई जुगुळकर यांनी मानले. काय करायला शिकलं पाहिजे, मदत करायला शिकलं पाहिजे. बाळांना आपल्या शाळेमध्ये आपल्याला शिक्षक शिकवतात का नाही? घरात आजी आजोबा असतील, आई बाबा असतील, अपंग असतील, ह्यांना मदत करा असं सांगितलेलं असतं का नाही आपल्याला? मग आपण खरंच मदत करतो का? नाही. तुम्ही शाळेतून घरी गेलात, आजीचं अंग दुखत असते किंवा आजी आजारी असते किंवा बाबा आजारी असतात आणि मग कोणत्याही घरामध्ये म्हणते दिदे मला तेवढा तांब्यावर पाणी आणून द्या की, तर तुम्ही काय म्हणता? पटकन मी नाही जा असं म्हणता का नाही? तर तसं म्हणायचं नाही. ही सवय वाईट आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीला काय करायचं, चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत त्या बघायच्या आणि त्या स्वीकारायच्या. आता सरांनी सांगितलं काय तुम्हाला की हेलन केलर एक नाव घेतलं, लुई ब्रेल एक नाव घेतलं, सुधाचंद्रन एक नाव घेतलं, ते जूक म्हणून एक नाव घेतलं का नाही? तर ही लोक कोण होती माहिती तुम्हाला? माहिती का? तर ही लोक सगळी अपंग, म्हणजे कुणाला हात नव्हता, कुणाला डोळ्यात दिसत नव्हतं, कुणाला कानाने ऐकता येत नव्हतं, तरी सुद्धा त्यांनी अभ्यास केला. तुमच्यासारखी ती शाळेमध्ये आले, त्यांनी अभ्यास केला आणि ते जगाच्या पाठीवर त्यांचं फार मोठं नाव झालं. लुई ब्रेल नावाचा एक व्यक्ती ना फ्रान्समध्ये त्याचा जन्म झालेला होता आणि त्याच्या वडिलांचा व्यवसाय होता चपला शिवण्याचा. तो जेव्हा लहान होता तेव्हा त्याचा एका डोळ्याला प्रॉब्लेमच होता आणि वडील जेव्हा तिथं काम करत होते सुईनीच्या त्या चपला शिवत होते. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.